गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर चला, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पालकाच्या काड्या ज्या मी पाण्यात ठेवल्या होत्या तर त्याचं पुढे काय करायचं. तर तेच तुम्हाला दाखवते मी आता की त्या काड्यांचं मी काय करणार आहे. तर त्या काड्यांना असे मस्त असे बारीक असे कोंब फुटलेले होते. तर मैत्रिणीच्या इथे साईडला घराच्या बाजूला खूप अशी मोकळी जागा होती. तिने खूप सारा असा भाजीपाला लावलेला होता. आता काय काय लावलेलं आहे ते आल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवेलच. पण म्हटलं चला या काड्या आपण मस्त लावून घेऊया. तर तिने आधी खुरप्याच्या मदतीने सगळी जेवढी आम्हाला त्या काड्या लावण्यासाठी जागा पाहिजे होती ती जागा मस्त अशी भुसभुशीत करून घेतली. आणि त्या जागेमध्ये आम्ही ज्या काड्या होत्या त्या लावून घेत होतो. पालक लावून घेतले आणि पाणी देखील दिलं तिने सगळ्या झाडांना. सकाळी तर दिलंच होतं, पण आता पालक लावली तर मग तिने डबल सगळ्या झाडांना पाणी शिपडलं. आणि नंतरला आमची सगळे कामं आवरली आणि मग मी बसले डुग्गूसोबत खेळत. मला काय घरी यायचं मनच होत नव्हतं, कारण अगस्त्य पण त्याच्या घरी गेलेला होता आणि मला घरामध्ये करमत पण नव्हतं. खूप जास्त बोर होत होतं. डुग्गूसोबत खेळत बसली. 4 कधी वाजले काही कळालंच नाही. घरी आली, फ्रेश झाली आणि म्हटलं चला हर्षप्रणीतला आणायला जायचा टाईम झाला. तर मी धन्नो घेतली आणि हर्षप्रणीतला घेऊन आले. तिथून आल्यानंतर त्यांनी त्यांचा अभ्यास केला, थोडा वेळ खेळले आणि आला होता त्यांचा आकाश मामा. तर आकाश मामा काय असं लेक्चर देत होता माहीत नाही, पण दोघं पण एवढे सिरियस होऊन ऐकत होते ना, तर मला पण वाटलं, म्हटलं चला मामा भाषांचं थोडंसं शूट करूया म्हणून. तर मी ते पण त्यांचे क्लिप ॲड केले. मामा भाषांच्या गप्पा चालूच होत्या तोपर्यंत मी माझे राहिलेले कामं उरकवले. माझं स्वतःचं आवरलं, साडी वगैरे घालून तयार झाले, कारण आम्हाला जायचं होतं माझ्या सासरी. तर माझे मोठे भाई एक्सपायर झालेले, तर त्यांचाच महिना होता. तर त्याच कार्यक्रमासाठी आम्हाला जायचं होतं. तर माझ्या भायांना एक्सपायर होऊन 10 महिने झालेले आहेत. तर मग आम्ही दर महिन्याला गावाकडे जात राहतो. तर त्याच्यासाठी आम्ही गावाकडे निघालो होतो. तर गावाकडे पोचता आम्हाला तर पूर्ण अंधारच पडून गेला. आणि त्यात हे रस्ते म्हणाल तर अजिबातच चांगले नाही. इतका त्रास होतो ना गावाकडे जाताना का सांगायलाच नको. बोलटांमध्ये आलो. बोलटांमध्ये आल्यानंतर इथं थांबलो स्वीटच्या दुकानामध्ये, कारण थोडेसे स्वीट घ्यायचे होते. पेढे वगैरे घेतले, इंद्रायणी घेतली आणि निघालो घरी जायला. तर घरी जाण्यासाठी निघाल्यावर इतका रस्ता सामसूम होता. तर हर्षप्रणीतचा विषय चालू होता का आई ह्या साईडनी वाघ येईल का ह्या साईडनी वाघ येईल. तर कारण वाघाची इतकी दहशत चालू आहे आमच्या इथे का सगळ्यांच्या डोक्यामध्ये तेच चालू असतं. तर घरी आलो, येऊन बघतो तर काय घरासमोर सगळ्या गाई वगैरे बांधलेल्या होत्या. गाडी जायला जागाच नव्हती. तर गाडीचा आवाज ऐकला आणि माझा पुतण्या म्हणजेच उमेश बाहेर आला. त्याने त्या सगळ्या गायींना बाजूला केलं आणि आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर सगळ्यांचे जेवणं झालेले होते, आमचं बाकी होतं. आणि आमचं काय जेवण वगैरे बनवलं नव्हतं. मग त्यांना विचारलं प्रणीतच्या पप्पांना का बेसन भाकर खाशाल का. तर ते नाही म्हणाले. ते बोलले का खिचडीच कर. तर मग पटकन अशी खिचडी बनवायला लागली मी. जास्त काही नाही हो. आता एवढा उशीर झाला होता घरी यायला की आता जे पटकन हातामध्ये सापडेल ते टाकत होती आणि पटकन अशी खिचडी बनवत होती. तर कांदा, टमाटर, बटाटं तेच, जास्त काही टाकलेलं नव्हतं. हे बघा, कांदा, टमाटर, बटाटं, शेंगदाणे, बस एवढंच. आणि हां, आमचं घरचं दुकान आहे, त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये ॲड केला आपल्या दुकानामधला खिचडी मसाला. हर्षू तर म्हणत होता आई ह्या फोटोमध्ये जशी खिचडी दाखवली आहे ना तशीच कर बरं का. आता माहीत नाही तशीच होते की नाही, पण ट्राय केली. तो मसाला टाकला, अजून थोडेफार मसाले टाकले. खिचडी तर छान झाली होती. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बघत होतो नवरा माझा नवसाचा. तर असा संपवला मग माझा आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.